मित्रांनो, वैयक्तिक क्लेम केलेल्या शेतकऱ्यांना 25% जे पीक विमा होता तो बऱ्याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वितरित झालेला आहे. आता शेतकऱ्यांचे प्रश्न परत एकदा उभे राहिलेले आहेत, ते म्हणजे 75% जे उर्वरित पीक विमा असतो त्याबद्दल बरेच शेतकऱ्यांचे इंस्टाला मेसेज आले. त्यानंतर मित्रांनो काही शेतकऱ्यांच्या कमेंट आल्या. त्यानंतर मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांच्या कमेंट आल्या की बाबा जे रब्बी हंगामाचा 2023-24 किंवा 24-25चा जे पीक विमा आहे तो रब्बी हंगामाचा कधीपर्यंत वितरित होईल, असे बरेच प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये उभे राहिलेले. त्याच प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमध्ये 1-2 ते 3 मिनिटात कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेल आयकन बटन आहे ते दाबायला विसरू नका. तर नमस्कार मित्रांनो, मी राज सुरेतर, स्वागत आहे कृषी मन यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, बऱ्याच शेतकऱ्यांच्या कमेंट येत आहेत की मी नांदेडमधून आहे, 75% कधी मिळेल, वाशिममधून आहे 75% वगैरे वगैरे बऱ्याच जिल्ह्यातून कमेंट आल्या. बऱ्याच शेतकऱ्यांचे इंस्टाला मेसेजसुद्धा आले भाऊ की आमचा पीक विमा कधीपर्यंत मिळेल, 75%चा उर्वरित आम्हाला जे वैयक्तिक क्लेम केलेला होता 25% वगैरे ते एवढा मिळालेला आहे वगैरे. काही शेतकऱ्यांची उडीद पिकासाठी सोलापूर जिल्ह्यातील बऱ्याच शेतकऱ्यांची उडीद पिकासाठी जे पीक विमा आहे ते अद्यापही वितरित झाले नाही, असे सुद्धा प्रश्न आले. तर मित्रांनो, बघायचं झालं तर 75% उर्वरित पीक विमा संबंधित बोलायचं झालं तर 75% जे उर्वरित पीक विमा असतो त्याबद्दल सध्या तरी कुठलीही अपडेट नाही. तुम्ही जर तुम्हाला जर कोणी म्हणत असेल की बाबा आम्हाला 75%चा उर्वरित जे पीक विमा आहे आमच्या खात्यावर आज दिनांक वगैरे वगैरे वितरित झाला आहे, असं जर कोणी सांगत असेल मित्रांनो, एवढा आमच्या खात्यावर पीक विमा जमा झालेला आहे 75% मध्ये, तर मित्रांनो ती फेक न्यूज आहे. ते शेतकरी खोटं बोलत आहे असं सुद्धा समजू शकता. कारण सध्या तरी 75% उर्वरित पीक विम्यासंबंधात कुठलीही अपडेट नाही किंवा कुठेही 75% उर्वरित पीक विमा वितरित झाला असं नाही. आणि त्यानंतर मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांचे 23-24 किंवा 24-25चा रब्बीचा पीक विमा वितरित कधी होईल असं देखील विचारण्यात आलं. तर रब्बी हंगाम 2024-25चा पीक विमा जो वाटप होणार आहे किंवा वाटप होईल असं शेतकऱ्यांना वाटत आहे. तर सध्या मित्रांनो खरीप हंगामाचाच पीक विमा पूर्णपणे वाटप झाला नाही. बरेच शेतकरी यापासून वंचित राहिलेले आहेत. तर रब्बी हंगामाचा पीक विमा या सगळ्या घोळामध्ये या सगळे घोळ चालू आहेत खरीप हंगामाच्या पीक विम्यामध्ये. आणि हे घोळ चालू असताना लगेचच तुम्हाला रब्बी हंगामाचा सुद्धा पीक विमा मिळेल अशी शक्यताच नाही मित्रांनो. कारण सध्या रब्बी हंगामाचा पीक विमा हा शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होईल हे सध्या तरी पॉसिबल नाही, कारण रब्बी हंगामासाठी कुठलाही निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यानंतर मित्रांनो सोलापूर जिल्ह्यातील बरेच शेतकरी उडीद पिकासाठी प्रश्न विचारत आहेत की आम्हाला उडीद पिकाचा पीक विमा कधीपर्यंत वितरित होईल. तर शेतकऱ्यांसाठी सांगू इच्छितो की ज्या शेतकऱ्यांना पीक विमा सोयाबीनचा, कापूसाचा मिळालेला आहे त्या शेतकऱ्यांचं स्टेटसमध्ये जर उडीद पिकाचं रक्कम दाखवत असेल, अमाऊंट दाखवत असेल, तरच त्या शेतकऱ्यांना उडीद पिकाचा पीक विमा मिळणार आहे. अन्यथा तुम्हाला जर या 2 पिकांचा पीक विमा तुमच्या खात्यावर वितरित होऊन बरेच दिवस लोटले असतील तर सध्या तरी तुम्ही उडीद पिकाच्या पीक विम्यासंदर्भात कुठलाही वेट करू नका किंवा वाट बघू नका. कारण मित्रांनो 2 पिकाचा पीक विमा जर जमा झाला असेल आजपर्यंत तर या उडीद पिकाचा पीक विम्याचा जर अमाऊंट दाखवत असेल तरच तुम्हाला पीक विमा मिळेल, अन्यथा तुमचा पीक विमा मिळणार नाही. तर ही होती छोटीशी माहिती मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.